अभिवादन करतो आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मंचावरचे सर्व मान्यवर आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा काय महत्त्वाचे नाही. अशा बऱ्याच लोकांना वाटतं की पंचायत समिती महत्त्वाची नाही, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यामधूनच खरंच आपल्या गावाचा विकास हा ठरला जातो. आपल्या गावाला रस्ता आहे, त्या रस्त्याची परिस्थिती कशी, आपल्याला पाणी मिळते का, आरोग्य सेवा मिळतात, शिक्षण मिळते का, हे सगळं कुठे ठरतं तर ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठरतं. आणि हे कोण ठरवतात तर हे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे निवडून गेलेले मेंबर ठरवतात. म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला निवडून द्यायचं काम केलं आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या नावाचा पैसा खिशात टाकलाय आणि आपल्या विकासाचा पैसा खाल्लाय, त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाका आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे आपण सर्वांनी निवडून आणा, एवढीच आपल्याला इथे उभं राहून कळकळीची विनंती करतो. आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडी जर जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत निवडून आली तर जिल्हा परिषदेची एक चांगली शाळा बांधून तिकडे इंग्लिश मध्ये शिक्षण देण्याचं काम आपल्या लेकरा बाळांना मोफत मध्ये वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल. आपल्या गावामध्ये एक आरोग्य केंद्र, प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र, तिकडे नर्स, डॉक्टर, सगळ्या मेडिकल फॅसिलिटीज, औषधाच्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देतात आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळवून देऊ, त्यांच्या पिकाचा विमा करून त्यांची नुकसान भरपाई करून देण्याचं आश्वासन सुद्धा वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्वांना देते. आणि त्याचबरोबर चांगले रस्ते, नाल्या, स्वच्छ 24 तास पिण्याचं पाणी, कचऱ्याचं व्यवस्थापन आणि त्याचबरोबर गावामध्ये स्ट्रीट लाईट सुद्धा देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर नक्कीच करेल. म्हणून मित्रांनो, मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कुठे न ठेवता आपण सर्वांनी आपलं अमूल्य मत हे वंचित बहुजन आघाडीला देऊ, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. वंचित बहुजन आघाडीकडनं माणिकदादा कदम हे वंचित बहुजन आघाडीकडनं जिल्हा परिषदेला उभे आहेत, त्यांची निशाणी आहे कपबशी. तर आपल्या सर्वांना विनंती करतो की 7 तारखेला कदम भाऊंना आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं. 7 तारखेला आपण सर्वांनी लवकर उठायचे, तयार व्हायचे आणि मग एक चहा प्यायचा. तो चहा प्यायचा तर कशात प्यायचा, कपबशी प्यायचा. आणि मग जाऊन मत मारायचं तर कोणाला मारायचंय, कपबशीला. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.